14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्तानं नाशिकमध्ये जीवक फाउंडेशनतर्फे पुस्तक प्रकाशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुस्तकाचं लेखन हे डॉक्टर संजय दामू जाधव यांनी केलं. या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं एक प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडला. जीवक नर्सिंग स्कूल, जीवक फाउंडेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र आणि परिवर्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर संजय जाधव लिखित कर्मयोद्धा पद्मश्री दादासाहेब गायकवाड या महत्त्वपूर्ण पुस्तकाचं भव्य प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा माजी प्राचार्य डॉक्टर हितेंद्र बापू आहेर हे होते. तर मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्राचार्य दिलीप धोंडगे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सेवक संचालक तथा माजी उपप्राचार्य संजय शिंदे यांनी प्रभावी भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा संघर्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतले त्यांचे मोलाचे योगदान यावर प्रकाश टाकला. तसेच यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड यांचे स्मारक म्हणजे सहकार चळवळीचा कारखाना आहे असं देखील त्यांनी यावेळी ठामपणे नमूद केलं. या पुस्तकामध्ये विटेकर बुवा, सत्यशोधक गणपतदादा मोरे, दादासाहेब गोह, देशपांडे, रावसाहेब थोरात यांसारख्या अनेक संघर्षशील व्यक्तिमत्वांचा प्रवास मांडण्यात आला आहे. यातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे सर्वसामान्य आणि प्रभावी नेतृत्व होते हे अधोरेखित होते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पिढीतील कार्यकर्त्यांचं चरित्र समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. त्यातून नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल असं देखील त्यांनी म्हटलं. आज आपण डॉक्टर संजय दामू जाधव यांनी लिहिलेल्या संघर्ष योद्धा कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या छोटेखानी चरित्राच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित झालेलो आहोत. त्याचा खूप खूप आनंद मला होतो आहे. मी सर्वप्रथम आजचा दिवस जो आहे तो जगातल्या एका प्रज्ञा आणि प्रतिभा सूर्याचा जयंतीचा दिवस आहे. मी त्यांना मनोभावे वंदन करतो. डॉक्टर संजय जाधव यांचं मनापासून अभिनंदन करतो. भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यस्मृतीस मी अभिवादन करतो. मला खात्री आहे त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्याची ही गरज कुठल्याही भारतीयाला नाही आहे. त्यांचं जे अफाट कर्तृत्व आहे, त्यांनी जे भारतामध्ये समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत त्याच्याशी सगळेजण सुपरिचित आहेत. तसंच त्यांचे अनुयायी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याही कार्याबद्दल सर्वांना परिचय आहेच. पण डॉक्टर संजय दामू जाधव यांनी जे आता पुस्तक लिहिलं आहे त्याच्यात अशा अनेक गोष्टी असतील की ज्या आपल्याला कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्याबद्दल माहिती नसतील आणि त्यातून आपल्याला त्यांच्या जीवनकार्याची जास्त सखोल माहिती होणार आहे. गेली अनेक वर्ष मी मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृह जे दादासाहेब गायकवाडांचे वंशज चालवतात त्याच्याशी जोडला गेलेलो आहे. त्याचबरोबर जीवक फाउंडेशनशीही जोडला गेलेलो आहे. त्यांचे अनेक कार्यक्रम मी बघत असतो, त्याला उपस्थित असतो आणि त्यांचं हे कार्य असंच चांगल्या पद्धतीने पुढे चालू राहावं अशी मी डॉक्टर संजय जाधव, त्यांचे सर्व सहकारी, तसंच मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृहाचे दादासाहेब गायकवाड, PK गायकवाड आणि कॅप्टन कुणाल गायकवाड त्यांचे सर्व सहकारी यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे दादासाहेब गायकवाड आणि जीजी गायकवाड यांची लेखसुद्धा आलेली आहे आणि माननीय कमलताई काळे यांना मी विनंती करतो की त्यांनी इकडे यावं. त्यांचं खरं तर स्वागत आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कृपाताई साळवेंबरोबर त्यांनी वसतिगृह चालवलं, सगळं काही केलं आहे. अतिशय
चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांचं मी मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि दादासाहेब गायकवाड नाशिकचे पहिले खासदार, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशनही या निमित्ताने आज आपण करून घेतलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा मी एकदा डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. या कार्यक्रमाला जीवक नर्सिंग स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मातोश्री रमाबाई आंबेडकर संस्थेच्या प्राचार्य सुमंगल शिंदे तसेच विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्राचार्य पी व्ही रसाळ, प्राचार्य अनिता कुंभारडे, प्राचार्य प्रफुल्ल चव्हाटे, प्राचार्य गंगाधर आहिरे, एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सुवर्णा देसले, प्राचार्य आरती मोरे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन लता शिंदे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका रोहिणी जाधव यांनी केलं.